स्वच्छ केल्या पाहिजे, मतदार याद्या स्वच्छ केल्या पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवी मुंबईतल्या मतदार यादीत निवडणूक आयोगानं घातलेल्या घोळांचा नुकताच गौप्यस्फोट करण्यात आला. दरम्यान नवी मुंबईच्या मतदार यादीतल्या 20 घोटाळ्यांच्या चित्रप्रदर्शनाचं वाशीत आयोजन करण्यात आलंय. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचं आज उद्घाटन करण्यात आलं. बघताना मी कन्फ्यूज झालं की कुठे काय घोळ आहे. मी आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवलं गेलंय. महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलंय. सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही? एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची. ती घाई मला काय आहे हे हळूहळू कळत आलंय. आता विधानसभेनंतर कळायला लागलं की 96 लाख दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेले आहेत. म्हणजे 36,000 तर मला वाटतं राजूदादांच्या मतदारसंघातच सापडले. त्यातले माहीम दादरमध्ये माझ्या ह्याच्यात 200 लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावले.